आपण सगळे आपल्या आईकडनं वारशाने काहीतरी घेतो. मग त्या काही रेसिपीज असतील, संस्कार असतील, आठवणी असतील, काहीतरी जे आपलं आयुष्य खूप मुळापासून घडवत असतं आणि ज्याचा आपल्याला अभिमान असतो. पण कल्पना करा, जर एखाद्या माणसाला आपल्या आईकडनं फक्त गुन्ह्यांची पार्श्वभूमी मिळाली तर? ही गोष्ट आहे निर्दयतेची, आईकडनं मिळालेल्या या गुन्ह्याच्या वारशाची, भयानक गुन्ह्यांच्या एका सिरीजची. ही गोष्ट आहे गावीत बहिणींची. मला एक बहीण आहे सख्खी आणि आई, आणि आमच्या तिघींचं असं एक छोटंसं जग आहे. सो माझ्या आयुष्यात काहीही चांगलं, वाईट किंवा अगदी काहीतरी बेसिक मंडेन जरी झालं, तरी माझ्या डोक्यातला पहिला विचार असा आहे, की कधी मी माझ्या बहिणीला आणि आईला जाऊन अच्छा. सांगतेय. मग छोट्यातली छोटी गोष्ट असली तरीही तो त्यांना सांगायचा उत्साह माझा खूप जास्त असतो. आणि ह्याच उत्साहाने रेणुका शिंदे आपल्या घराकडे निघालेली आहे. कारण तिच्याकडे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे. एका प्रकारचा ब्रेक थ्रू आहे, ज्यांनी त्यांच्या कामाची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे ह्याची एक्साइटमेंट तिला आहे. आता ही कुठच्याही प्रकारची स्टार्टअपची स्टोरी किंवा मोटिवेशनल स्टोरी किंवा बिझनेस एम्पायर बनण्याची स्टोरी नाही आहे, तर महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या भयंकर गुन्ह्यांची ही स्टोरी आहे. आपली गोष्ट सुरू होते 1990च्या सुमारास पुण्यामधल्या चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात. तिकडे ही रेणुका शिंदे आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजेच किरण शिंदे बरोबर आणि आपल्या छोट्या मुलाबरोबर देवदर्शनासाठी गेलेली आहे. आता वरकरणी हे खूप नॉर्मल त्रिकोणी कुटुंब वाटत असलं तरी त्यांचा जो मोटिव्ह आहे तो खूप भयंकर आहे. कारण तिकडे ते देवीच्या दर्शनासाठी किंवा एक फॅमिली म्हणून वेळ घालवण्यासाठी नाही, तर गुन्हा करण्याच्या हेतूने आलेले आहेत. आणि सराईतासारखी ती आपलं सावज हेरते आणि आपली त्या एक समोर जी बाई दिसते तिची पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. पण कितीही प्रिसिजन तिच्यामध्ये असलं तरी कधी कधी आपल्या ॲक्शन्स फसतात. तशी त्या दिवशीचीही तिची ॲक्शन फसते आणि तिला ही पर्स हिसकावून घेत असताना आजूबाजूची सगळी लोक बघतात. ती बाई स्वतः किंचाळायला लागते आणि त्यामुळे सगळ्या गर्दीचं लक्ष आता सडनली रेणुका शिंदेकडे जातं. आणि तिला असं लक्षात येतं की आता आपण कॉर्नर झालेलो आहोत, पण ती कुठच्याही प्रकारचं पॅनिक करत नाही. कारण पकडले जाण्याची, चोरी करण्याची, अपमान होण्याची ही तिची पहिली वेळ नसते. ती गयावया करायला लागते किंवा ती जी काही तिची नेहमीची वाचण्याची स्ट्रॅटेजी असते ती करायला लागते, पण काही कारणाने ती स्ट्रॅटेजी कामच करत नाही. शेवटी शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या मुलाला पुढे करते की मी याची आई आहे आणि मी स्वतः गर्भवती पण आहे, त्यामुळे ह्या मुलाकडे बघून मला सोडून द्या. आणि जादू झाल्यासारखं ही गोष्ट काम करते आणि आजूबाजूला जमलेली सगळी गर्दी ही पांगते आणि तिला जायला वाट मोकळी करून देतात. बरं. हा तिच्या दृष्टीने खूप मोठा ब्रेक थ्रू असतो की जरी आपण पकडलं गेलो तरी लहान लेकराकडे बघून आपल्याला सगळी लोक सोडून देतात. बापरे! आणि हीच एक्साइटिंग गोष्ट सांगायला ती आपल्या घरी जाते, कारण घरी तिची बहीण सीमा गावित हं. आणि आई अंजनाबाई गावित आहेत. ओके. ह्या एका ब्रेक थ्रू नंतर त्यांच्या आधीच्या छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागणार आहे आणि कोणीही कल्पना केली नाही आहे असे क्रूर आणि भयंकर गुन्हे यांची एक मालिका याच्यानंतर सुरू होणार आहे. अंजनाबाईचं आयुष्य हे खूप आधीपासूनच अशा चोऱ्या-माऱ्या किंवा अशा छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये वेढलं गेलेलं असतं. हे गुन्हे करता करताच तिचं एका माणसाशी लग्न होतं. त्या लग्नातनं तिला दिवस जातात आणि दिवस गेल्यावर तिला पहिली मुलगी होते. ती मुलगी म्हणजे ही रेणुका. रेणुका. पण काही काळानंतर तिचा जो हे प्रेम प्रकरण असतं ते विरून जातं आणि तिला तो माणूस एकटा सोडून निघून जातो. सो आता ती आणि तिचं तान्हं बाळ अशा दोघीच आहेत, ज्या अशा छोट्या-मोठ्या चोऱ्या-माऱ्या करून पोट भरत असतात. ह्या सगळ्यामध्ये तिला भेटतो तो म्हणजे मोहन गावित. जो आर्मीमधनं रिटायर झालेला एक माणूस असतो आणि आर्मीतलं पेन्शन म्हणजे असा काही फार कर्नल लेव्हलचा माणूस नाही, पण हं. जेमतेम थोड्याफार पेन्शनवर त्याचं काम चालू असतं. पैसे खूप नसतात, पण तरी रिस्पेक्ट त्यांनी खूप
कमावलेला असतो. त्याचं ह्या अंजनाबाई बरोबर प्रेम प्रकरण जमतं आणि खूप मोठ्या मनाने आणि मोकळ्या मनाने तो फक्त अंजनाबाईचाच नाही तर तिच्या मुलीचा. पदरी असलेल्या मुलीचाही स्वीकार करतो. तिला दत्तक घेतो आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवतो. तिच्यावर प्रेम करायला लागतो. त्यांचा संसार असाच चालू असताना त्यांना अजून एक मुलगी होते जिचं नाव सीमा गावित. ओके. आता ह्या 3 महिला आणि मोहन हं. ह्यांचं सगळ्यांचं अख्खं कुटुंब हे फक्त त्याच्या पेन्शनच्या पैशावर नाही नाही चालू शकत. सो म्हणतात ना, कशाचंही सोंग आणू शकतो पण पैशाचं पैशाचं सोंग नाही आणू शकत. बरोबर. ओके. त्यामुळे नॅचरली त्यांच्या पेन्शनवर जे काही कुटुंब चाललेलं असतं ते त्याचं जरा गाडं अडखळायला लागतं आणि त्यामुळे अंजनाबाई ठरवते की आपण परत आपल्या जुन्या मार्गाला लागायचं. आणि ते ओके. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या-माऱ्या करणं, घड्याळं मारणं, चेन मारणं किंवा पाकिट पाकिट, पर्सेस लपवणं किंवा बरोबर. पळवणं आणि ते पैसे वापरणं. असं नाहीये की ती खूप शातीर आहे किंवा खूप स्विफ्ट आहे. बरेचदा ती पकडलीही जात होती आणि मग पब्लिकली तिला ह्युमिलिएट केलं जायचं किंवा पोलिसही बरेचदा पकडून न्यायचे. मग अशा वेळेला इट वॉज मोहनची रिस्पॉन्सिबिलिटी की तो जाऊन त्याला गयावया करून सोडवून आणायचं. मग अशी मानहानी झाल्यावर मग दुसऱ्या कुठच्या तरी गावात जाऊन राहायचं. मग तिकडे परत तिचा हा पॅटर्न सुरू होणार. कुठच्याच प्रकारे तिच्या मनामध्ये रिमोर्स किंवा खेदाची भावना, पश्चात्तापाची भावना ही कुठच्याच प्रकारे नव्हती की आपण अशा प्रकारचं काहीतरी करतोय. कारण करतोय. तिला फक्त ते एक ध्येय दिसत होतं की मला पैसे कमवायचे बरोबर. आणि तिला हे करण्यामध्ये काहीच चुकीचं वाटत वाटत नव्हतं. नव्हतं. पण मोहनला मात्र आता ह्याचा वीट आलेला होता. त्याला एक नॉर्मलसी हवी होती आयुष्यामध्ये आणि ती नॉर्मलसी त्याच्या आयुष्यात आली प्रतिभा नावाच्या एका बाईच्या रूपात. ती त्यांच्याच आसपास राहणारी एक बाई होती आणि अंजनाबाईच्या कंप्लीट विरुद्ध तिचं वागणं Nature. होतं की एकदम नॉर्मल, नाकासमोर चालणारी आणि काहीही कुठच्याही प्रकारचे असं काही तिला कंगोरे नव्हते किंवा अशी गुन्ह्याची पार्श्वभूमी किंवा काही चुकीच्या कामाची पार्श्वभूमी नव्हती. हे मोहनला आवडायला लागलं आणि त्याने एके दिवशी ठरवलं की ह्या 2 मुली आणि अंजनाबाई यांना सोडून प्रतिभाबरोबर नवीन संसार थाटायचा. बर. आणि तो प्रतिभाला घेऊन दुसऱ्या गावात निघून गेला ह्या तिघींना एकटं सोडून. बर. आता दुःख तर होतं नवरा सोडून गेल्याचं हं. किंवा राग होता की आपल्या एखाद दुसऱ्या बाईसाठी आपल्याला तो सोडून गेलाय. गेलं. पण असंही एका ठिकाणी भावना होती की आता आपल्याला मोकळं रान मिळालंय गुन्हे करायला. आता कोणीच आपल्याला थांबवणार नाही असं म्हणून या तिघींची एक टोळीच तयार होते. त्या 2 लहान मुली आईला मदत करतात. कधी आई आणि मुलगी मिळून चोरी करत असताना दुसरी जी मुलगी आहे ती डिस्ट्रॅक्शनचं काही काम करेल अच्छा. किंवा अशा पद्धतीने त्या म्हणजे टीमवर्क. टीम वर्क करून आता बरोबर. चोरी करायला लागतात. मला बरेचदा असं बोलताना जाणवतं की आपण हे कुठच्या तरी फॅमिली रन बिझनेसबद्दल बोलल्यासारखं बोलतोय. हो. पण हे त्यापेक्षा खूप भयंकर आहे. त्यामुळे जरी अॅनॉलॉजी सेम असली तरी हे हं. कठीण वास्तव आहे. सो त्यांच्या ह्या अशा चोऱ्या-माऱ्या चालू असायच्या. त्याच्यामध्ये जी अंजनाबाई बरोबर गोष्टी ज्या घडल्या, कोइन्सिडेंटली त्याच एक्झॅक्ट गोष्टी ह्या रेणुकाबद्दलही घडल्या. म्हणजे असं की एका ड्रायव्हरच्या प्रेमात रेणुका पडली. ओके. त्यांनी लग्न केलं, त्यांना मूल झालं. कालांतराने परत त्यांनी तिला कंटाळून सोडून दिलं आणि तिच्या आयुष्यात एक टेलरिंगचं काम करणारा किरण शिंदे नावाचा माणूस आला आणि त्यांनीही मोहनप्रमाणे रेणुका आणि तिच्या बाळाचा स्वीकार केला आणि त्या दोघांचं लग्न झालं. बापरे. म्हणजे हे खूप कोइन्सिडन्सेस आहेत. पण मोहनपासनं वेगळं म्हणजे मोहनला जसा त्यांच्या गुन्ह्याबद्दल प्रॉब्लेम होता, किरणला तसा प्रॉब्लेम अजिबात नव्हता. उलट तो यांची गुन्ह्यात मदतच करायचा. बर. त्यामुळे आता ही चौघांची एक टोळी तयार झालेली. ओके. किरणचं काम त्यांची बरेचदा एस्केपची गाडी चालवणं की तिकडनं त्यांना पळून जायला मदत करणं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल होती ओके. किंवा काही ताकदीची कामं करायची असतील तर त्याबद्दल किरण ते काम करायचा. आणि त्यात तिचा छोटा मुलगा ह्याला आत्तापर्यंत तरी तिने इन्व्हॉल्व करून घेतलं नव्हतं. पण चतुशृंगीच्या देवळामध्ये जे काही घटना घडली त्यानंतर तिला असं वाटलं की ह्या प्रकारच्या फील्डमध्ये
लहान मुलं हा खूप मोठा ॲसेट आहे आणि बरं. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण लहान मुलांना किडनॅप करायचं. काय? आणि कुठच्याही नॉर्मल प्रकारे अर्थात किडनॅपिंगबद्दल काही नॉर्मल नाहीच आहे की हो. भयंकर गुन्हा आहे, पण जनरली किडनॅप केल्यानंतर आई वडिलांकडे रॅन्सम मागितली जाते, खंडणी वसूल खंडणी केली वसूल. जाते आणि मग त्या लहान मुलांना परत सोडलं जातं. पण ह्यांचा वागण्याची पद्धत ही खूपच वेगळी होती. ते त्या लहान मुलांना किडनॅप करून आणायचे, त्यांना या चोऱ्यांसाठी त्यांचा वापर करून घ्यायचे आणि मग हळूहळू सगळे त्या गावामध्ये सस्पिशियस वाटायला लागले किंवा जवळ लोक आपल्याला पकडतील की काय ह्याची भीती वाटायला लागली किंवा संशय आला. संशय आला, गाव बदलायची वेळ झाली की त्या मुलाला तिकडेच सोडून ते पुढच्या गावात जायचे, अच्छा, म्हणजे सोडायचेच फक्त. सोडून द्यायचे. मग ओके. तो मुलगा परत जाईल नाही जाईल किंवा ह्या कशाचीच त्यांना काळजी नव्हती. नव्हती. असंच करत करत ते कोल्हापूरमध्ये गेले आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी असंच एक लहान बाळ किडनॅप केलं. खूप गर्दीच्या ठिकाणी आईवडिलांचा हात सोडवून किंवा असं करून लहान बाळांना घेऊन जाणं किंवा किडनॅप करणं हे त्यांना खूप सोपं वाटत होतं. अशाच प्रकारे त्यांनी त्या 1.5 वर्षाच्या बाळाला किडनॅप केलं आणि सॉरी, मी ट्रिगर वॉर्निंग देते तुम्हाला. कोणालाही जर ह्या पलीकडे ऐकणं कठीण जाणार असेल, कारण लहान मुलांबद्दल आपण खूप सेन्सिटिव्ह गोष्टी बोलणार आहोत, तर तुम्ही हा एपिसोड इकडेच थांबवू शकता आणि बाकीचे एपिसोड बघू शकता. सो एक ट्रिगर वॉर्निंग मी इथे देते. त्या 1.5 वर्षाच्या बाळाला त्यांनी किडनॅप केलं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात त्या बाळाला घेऊन गेले. बरं. तिकडे त्यांचा गोल हाच होता की त्या बाळाला पुढे करून ढाल बनवून त्याचा वापर करायचा जर कोणी पकडायला आलं तर, जसं त्या अगोदर करत होते. जसं अगोदर करत होत्या. पण त्या स्टेजला जायच्या आधीच ती पकडली जाते आणि तेव्हा तिच्याकडे ते बाळ नसतं, ते लांब रेणुकाच्या आईजवळ असतं आणि हळूहळू गर्दी रेणुकाच्या आजूबाजूला जमायला लागते आणि परत तिला पकडणार अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा अंजनाबाई पटकन ते त्या बाळ मुलाला ढकलून देते आणि ढकलून दिल्यावर ते बाळ नॅचरली कळवळून रडायला लागतं, कारण त्याची ढोपरं फुटतात, रक्त यायला लागतं आणि कळवळून अक्षरशः ते बाळ रडायला लागतं. सॉरी, ठीक आहे. सो ते बाळ ज्या क्षणी रडायला लागतं त्या क्षणी नॅचरली गर्दी सगळी लोकांची तिकडे. तिकडे बघायला लागते आणि नाही रे, आय कांट. ब्रेक. सो ते बाळ ज्या क्षणी रडायला लागतं त्या क्षणी नॅचरली गर्दी सगळी लोकांची तिकडे. तिकडे बघायला लागते आणि त्या क्षणाचा फायदा घेऊन रेणुका तिकडनं सटकते. अंजना त्या बाळाला घेऊन तिकडनं निघून जाण्यात यशस्वी होते. त्यांचा प्लॅन असतो की आता लगेचच त्या बाळाला घेऊन एका एस.टी स्टँडवर जायचं, म्हणजे परत त्याचा डिस्ट्रॅक्शनसारखा वापर करून आपल्याला अजून चोऱ्या करता येतील. बापरे. पण त्यांच्या इनकन्व्हिनियन्स असा होतो की ते बाळ नॅचरली त्याला वेदना होत असल्यामुळे ते रडायचं थांबत नाही आणि म्हणून ते ठरवतात की ह्या बाळाला मार्गातनं मोकळं करायचं आणि म्हणून चालत्या व्हेकलमधनं विजेच्या खांबावर त्या बाळाचं डोकं आपटून ते त्या बाळाचा जीव घेतात आणि तिकडेच त्याचं मृत शरीर टाकून देतात. ह्या पलीकडे संतापजनक गोष्ट अशी आहे की हे करून त्या पुढे टपरीवर नाश्ता करायला जातात, जिथे अनेक लोक त्यांना बघतातही. पोलिसांना जेव्हा ह्या बाळाचा मृतदेह सापडतो तेव्हा ते बाळ नॅचरली कुठच्या श्रीमंताचं नसतं किंवा कुठच्या मोठ्या बड्या ह्याचं नसतं, त्याची कंप्लेंट झालेली नसते आणि त्यामुळे ओळख न पटल्यामुळे किंवा त्याच्या विरुद्ध काही ठोस कंप्लेंट न आल्यामुळे, काही इन्फ्लुएन्स नसल्यामुळे त्या बाळाच्या मृतदेहाबद्दल पोलीस काहीच करत नाहीत. का यस पूर्ण इग्नोर करून ती प्रकरण ॲज इफ घडलंच नाही असं सगळे वागतात आणि ही मालिका 13 बाळांबरोबर पुढे कंटिन्यू राहते. वेगवेगळ्या प्रकारे भीषण कृत्य करून ह्या सगळ्या बाळांचा ते खून करून टाकतात. बापरे. आणि आता त्यांच्या इतक्या भयंकर ॲक्शन्सलाही
कोणीही अजून त्यांना पकडू शकत नाही आहे हे म्हटल्यावर त्यांची अजून जी काही ॲम्बिशन्स आहेत ती अजून वाढतात आणि त्यामुळे ते ठरवतात की आत्तापर्यंत आपण फक्त मजा म्हणून किंवा कुठच्या पैशांसाठी किंवा कुठच्याही मोटिव्ह शिवाय एक आसुरी आनंद घेण्यासाठी क्राईम करत होतो, पण आता आपण सुडाच्या भावनेने क्राईम करूया. आणि असं म्हणून ते ठरवतात मोहन जो तिला सोडून गेलेला असतो, तो त्याची बायको प्रतिभा आणि त्यांच्या 2 मुली ह्यांच्यावर आपलं टार्गेट सेट करायचं. बापरे. त्यांचा प्लॅन सोपा असतो की आता ते मोहनच्याच शहरामध्ये असतात. हं. तिकडनं मोहनच्या मुलीला आणि बायकोलाही पळवून न्यायचं आणि त्यांच्यावर अत्याचार करायचे किंवा जे काही पुढे त्यांना मारून टाकायचं ह्या गोष्टी करायच्या. मोहनच्या मुलीला पळवण्यात ते यशस्वी होतात. प्रतिभापर्यंत ते पोहोचू शकत नाही. पण मुलीला पळवून ते अंडरग्राऊंड जातात. होतात. बरेच दिवस त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. हं. पण प्रतिभाला मात्र माहिती असतं की ह्याच्या मागे दुसरं तिसरं कोणीच नसू शकतं, तर अंजनाबाईच असू शकते. अच्छा, म्हणजे त्यांना संशय होताच. त्यामुळे ते पोलीस कंप्लेंट करतात आणि पहिल्यांदा कोणीतरी त्यांच्या विरुद्धची पोलीस कंप्लेंट लावून धरतं. बरोबर. आणि मोहनच्या सततच्या पर्सिस्टन्समुळे किंवा कदाचित त्याची मिलिटरी जी काही बॅकग्राऊंड आहे त्यामुळे त्याला जो काही थोडाफार रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळे पोलीस आता मात्र सिरियसली ह्या गोष्टीची दखल घ्यायला पहिल्यांदा सुरुवात करतात. बरोबर. आणि ते त्यांच्या घरावर पाळत ठेवतात. आधी घर जेव्हा ते उघडून बघतात तेव्हा त्यांना त्या सगळ्या असंख्य त्यांनी ज्या आधी गुन्हे केलेले असतात त्याच्या छोट्या छोट्या खुणा दिसतात. त्यांना लहान मुलांचे कपडे दिसतात, रक्ताचे ठसे दिसतात. ह्या सगळ्या भयंकर गोष्टी त्यांना त्या घरात दिसतात, पण बाकी कोणीच दिसत नाही, कारण ते सगळेच अंडरग्राऊंड झालेले असतात. पण तरीही ते पोलिसांचे इन्स्टिंक्ट्स किंवा इंटेलिजन्स कामाला लावतात आणि त्या घरावर पाळत ठेवतात ह्या आशेमध्ये की जर त्यांना प्रतिभा हे त्यांचं टार्गेट आहे तर ते कधीतरी परत येतील आणि त्या प्रतिभाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करतील. आणि पोलिसांची ही भीती खरी ठरते आणि काही दिवसांनी ते अख्खच्या अख्खं कुटुंब परत येतं त्या घरात आणि तिकडे त्यांना पकडलं जातं. 156 विटनेसेस पोलिसांना मिळतात यांच्या विरुद्धचे, यांचे क्राईम्स बघितलेले. या सगळ्या विटनेसेसच्या बेसिसवर त्यांच्यावर चोरी, किडनॅपिंग आणि खून केल्याचे चार्जशीट दाखल होते. त्यापैकी 6 खून हे सिद्ध होतात आणि सगळ्यांनाच फाशीची शिक्षा जाहीर होते. ही शिक्षा झाल्याच्या अवघ्या काही महिन्यातच अंजनाबाई गावितचं मात्र निधन होतं. आत्तापर्यंत त्या लहानग्या प्रतिभाबरोबर काय झालंय हे त्यांच्यापैकी कोणीही बोललेले नाहीये. शेवटी काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर मात्र त्यांच्यातला एक जण फुटतो आणि तो म्हणजे किरण शिंदे. बापरे. आणि तो कन्फेस करतो की आम्ही प्रतिभाचा खून केला आणि तिला एका ऊसाच्या शेतामध्ये पुरलं. आपल्या मुलीला परत भेटण्याच्या सगळ्या आशा त्यांच्या हरवलेल्याच असतात मोहन आणि प्रतिभाच्या, पण तरीही म्हणजे थोडं तरी क्लोजर काहीतरी त्यांना मिळतं. सुप्रीम कोर्ट त्यांना फाशीची शिक्षा 2016 डिक्लेअर करतं. म्हणजे खालच्या कोर्टातनं होत ती शिक्षा 2016 कन्फर्म होते. त्या आधी गव्हर्नरकडे आणि मग राष्ट्रपतींकडे, जेव्हा प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते त्यांच्याकडे दयेचा अर्ज करतात की आम्हाला फाशी देण्यात येऊ नये. ओके. हा दयेचा अर्ज फेटाळला जातो की तुमचा गुन्हा इतका भयंकर आहे की तुम्हाला तरीही तुम्ही फाशीसाठीच पात्र आहात. पण हे इथपर्यंत हा दयेचा अर्ज फेटाळला जाईपर्यंत युजली ही टाईमलाईन काही महिन्यांची असते, पण हे करत करत जवळजवळ 5 वर्षाचा कालखंड जातो. आणि त्यामुळे त्या अशी परत हायकोर्टाकडे याचिका करतात की ही 5 वर्ष आम्ही सतत मरणाच्या भीतीत होतो हा अर्ज फेटाळला न गेल्यामुळे, आणि या मरणाची भीतीत राहणं किंवा कोणाला तरी ठेवणं इतके काळ हे अमानुष आहे आणि ह्या बेसिसवर आमची फाशीची शिक्षा कमी करून आम्हाला जन्मठेपच देण्यात यावी. आणि आजच्या दिवसापर्यंत त्या दोघी पुण्यातल्या चिरवडा कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. बापरे. कुठच्या पद्धतीने रिॲक्ट करावं ॲक्च्युली खरंच कळत नाही की जर एवढी गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे आणि सतत एवढे पकडले जात आहेत तरी
पोलिसांनी सतत त्यांना का सोडून दिलं? इतके गुन्हे जर 156 विटनेसेस आहेत, हं. तर मग का कानाडोळा केला? शेवटी म्हणजे कोणी प्रिव्हिलेज माणसानी जर कंप्लेंट केली नाही, तर लहान बाळांचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का, की पोलीस त्याच्यावर काहीच तपास करणार नाहीत? जर हा पहिल्याच घटनेनंतर पोलिसांनी नीट तपास केला असता, तर ह्या कुठेतरी सगळ्या पुढच्या घटना थांबले असते. थांबल्या असत्या. माझा प्रश्न हा आहे, की जे मिलिटरीमधले होते, हं. त्यांनीही त्यांच्यासोबत मदत केलती. तर त्यांच्या नाही, मिलिटरीवाल्यांनी सुरुवातीला ते फक्त तिला सोडवण्यापुरतं अच्छा. मदत खरं आहे हं. करायचे. पण ते चोऱ्या-माऱ्या किंवा अशा छोट्या पेटी क्राईम्स आपण म्हणतात ना, पाकीटमारी किंवा अशा पुरतं चोऱ्या. ते मदत करत होते. म्हणजे ते कधी ॲक्टिव्हली मदत केली असं नाही म्हणू शकणार आपण. ओके. पण एका पॉइंटला त्यांनी जबाबदारी झटकून दिली किंवा हं. पोलिसांकडनं वाचवत राहिले हे मात्र खरं आहे. तेव्हा ते एवढ्या भीषण प्रकारचे गुन्हे करतील हे आयडियाच नव्हती कदाचित त्यांना. त्यांना आयडिया नव्हती. हे खूपच भयानक होतं. इट्स व्हेरी ब्रुटल. आणि जे स्वतःची आपण आता असं म्हणतो, की आपल्या आई-वडील आपल्याला चांगले मार्ग दाखवतात. हं. सो हे इथे मिस आहे. म्हणजे हे खूपच डेंजर आहे. ॲब्सोल्युटली. आणि मला सगळ्यात ह्या घटनेत परत जाणवत राहणारी गोष्ट हीच आहे ना, की कोणाच्या लक्षात कसं नाही आलं हे. हो. हे इथपर्यंत होऊ कसं दिलं? म्हणजे ह्या 3 बायकांना इतके गुन्हे करणं कसं सोपं? अगोदरही त्यांना म्हणजे पोलीस पकडत होते वगैरे. तर पोलिसांकडे रेकॉर्ड वगैरे पण असेल. एक्झॅक्टली. तर त्याच्यावरती अगोदरच ॲक्शन घेतली असती तर गुन्हे कुठेतरी थांबले असते अगोदरच. करेक्ट. म्हणजे असं काही नाहीये, की हं. 1940-50 मधली गोष्ट आहे. नाही. बऱ्यापैकी आता मग तेव्हा कम्युनिकेशन सोपं झालेलं. समजा एखाद्या गावामध्ये अशा हो. प्रकारच्या घटना दिसतायत. त्यानंतर तो पॅटर्न दुसऱ्या गावात दिसतो. तर पोलिसांमध्ये हे इंटरनल हो. कोऑर्डिनेशनही कुठे दिसलं नाही, की जेणेकरून हे गुन्हे थांबवता येतील. थांबवता येतील. परत मला तो प्रिव्हिलेजचाच मुद्दा आणावासा वाटतो, आणावासा. की जोपर्यंत एखादा पॉवरफुल माणूस कंप्लेंट करत नाही, तोपर्यंत ह्या निष्पाप जीवांची कोणाला पडलेलीच नाहीये का? असा एक प्रश्न जाणवतो आणि संताप येतो. आणि हे एवढं सगळं झाल्यावर फाशीची शिक्षा फेटाळल्यावरही केवळ ह्या प्रोसिजरल एका ह्याच्यामुळे, की त्यांना मरणाची भीती सतत वाटत होती, जे अमानुष आहे. आणि ह्या ग्राउंड्सवरती शिक्षा न देणं, हे त्या लहान बाळांना जस्टिस देतंय का? हा एक खूप मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर आहे. त्यांनाही प्रश्न विचारता आला असता, की असा की तुम्ही अमानुष्य आहे म्हणून तुम्ही म्हणतायत, की आम्हाला हं. फाशीवरून ह्याच्यावरती शिफ्ट करा. तर तुम्हीही गुन्हा केलाय लहान तो. बाळांना हो. तर त्यावेळेस तुम्हाला हा नाही का असं जाणवलं? किती नाही, समाज म्हणून आपण काय इन्स्टिट्यूशन्समध्ये वाढतोय. आपल्याला एक साधारण ना आपणही गुन्हेगार कसा असतो ह्याचं एक मेंटल मॅपिंग केलेलं असतं, की तो ताकदवान असतो, तो पुरुष असतो बरेचदा, हं. किंवा तो खूप पैसेवाला असतो, गुंड दिसणारा असतो. ह्या सगळ्या फ्रेमवर्कच्या बाहेर बसणाऱ्या माणसांकडे आपणही कधी संशयाच्या नजरेने बघत नाही. आणि ह्याचाच फायदा या बायकांनीही घेतला, की लहान लेकराची आई आहे, ती कुठे काय करणार? ह्या प्रकारचं जे हं. सोशल कंडिशनिंग आपलं झालेलं आहे, आय थिंक त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा ह्यांनी उचलला. सो एक प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघा असं नाही म्हणू शकत. पण जर काहीही छोटं चुकीचं घडताना दिसत असेल, तर त्याच्याबद्दल थोडं चौकस राहून एक बघणं, बोलणं, अथॉरिटीजकडे जाणं किंवा एक समाज म्हणून काहीतरी ॲक्शन घेणं, जागृत नागरिकता असणं जागरूक राहणं, हे आय थिंक आपण अगदीच करू करू शकतो. शकतो. सो येस, हा खूपच डिस्टर्बिंग एपिसोड होता. म्हणजे तुम्हाला बघतानाही जाणवलं असेल, आम्हाला करतानाही ते पावलोपावली जाणवत होतं, की अशा घटना एक समाज म्हणून खूप मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आणतात, की खरंच आपण गुन्ह्याकडे कानाडोळा करतोय का? आणि हाच एफर्ट आम्ही गुन्हेगारच्या प्रत्येक एपिसोडकडनं करत असतो, की हे पॅटर्न्स कुठेतरी लक्षात घेऊन आपण एक बेटर नागरिक कसे बनू शकतो. सो हा एपिसोड तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की अजून आम्ही कुठच्या एपिसोड्सबद्दल बोलू शकू. आणि प्लीज नागरिकशास्त्रीला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त सजग नागरिकांपर्यंत पोहोचू शकू आणि ह्या गोष्टींबद्दल चर्चा करत राहू शकू. धन्यवाद.